महाराजांचे लष्कर व्यवस्थापन. छत्रपती शिवाजी महाराजांच्या यशाचे प्रमुख कारण म्हणजे त्यांनी तयार केलेली सैन्य रचना आणि व्यवस्थापन. छत्रपतींच्या शिस्तबद्ध सैन्य रचनेमुळे मराठ्यांना बऱ्याच मोहिमांमध्ये हमखास यश मिळायचे. शत्रू सैन्याची फळी फोडत असताना मराठी फौज विस्कळीत होणार नाही याची महाराजांनी नेहमी दक्षता घेतलेली असायची. त्यामुळे सैन्याला लढाईवर जातानाच एक वेगळाच असा आत्मविश्वास असायचा. प्रत्येकाला जेवढे काम दिलेले असायचे तेवढेच त्याने चोखपणे बजावले की यश हमखास असायचे. महाराज जेवढ्या कुशलतेने युद्ध मोहिमांचे नियोजन करायचे तेवढ्याच कठोरतेने त्यांचे शिलेदार आणि मावळे त्यांची अंमलबजावणी सुद्धा करायचे. महाराजांची सैन्य व्यवस्था नक्की कशी होती याबाबत असलेली माहिती अशी की स्वराज्याच्या फौजेचा 60% भार घोडदळावर तर 40% भार हा पायदळावर होता. महाराजांनी चतुरंग सैन्य व्यवस्था मोडीत काढून घोडदळ व पायदळ यावर जास्त भार ठेवला. घोडदळाने अनपेक्षित आणि विजेच्या वेगाने नवीन प्रदेशात मुसंडी मारून तो ताब्यात घ्यायचा आणि पायदळाने त्यांच्यावर अंमल प्रस्थापित करायचा असा तो शिरस्ता असायचा. महाराजांनी कोणत्याही किल्ल्यावर 500 पेक्षा जास्त सैनिक ठेवू नयेत असा नियमच तयार केला होता. अगदी मोठ्यात मोठ्या किल्ल्याला हा नियम असल्यावर छोट्या छोट्या किल्ल्यावर तर फक्त 200 ते 300 अशी शिबंदी असायची. किल्ल्याच्या आश्रयाने लढणाऱ्या एक एक मावळा 100 गणिमांना भारी पडला पाहिजे या रणनीतीने मोर्चे बांधणी केलेली असायची आणि तशा प्रकारचे प्रशिक्षण मावळ्यांना दिलेले असायचे. शत्रू प्रचंड संख्येने आणि दीर्घकाळ वेढा घालून बसला तर बाहेरच्या अंगाने घोडदळ त्यावर छापा घालून त्यांना हैराण करायचे. त्यामुळे किल्ल्यांवरील 200 आणि 300 लोक आणि अचानक हल्ला करणारे घोडदळ यामुळे शत्रूची चांगलीच कोंडी व्हायची. तेवढ्यात किल्ल्यावर आणखी शिबंदी पोहोचवणे, रसदेची दारुगोळ्याची व्यवस्था करणे इत्यादी कामे अगदी झटपट केली जायची. वर्षानुवर्ष एक एक किल्ला अशा प्रकारे झुंजत ठेवला जायचा. अर्थात हे सगळे घोडदळ आणि मग किल्ल्यावरील पायदळ यांच्या योग्य त्या समन्वयातूनच शक्य होत असे आणि महाराज या लष्करी नियोजनात खूप वाकबगार होते. म्हणूनच महाराज अगदी छातीठोकपणे सांगायचे, माझा एक एक किल्ला एक एक वर्ष सहज झुंजवीन. गणिमाला मग 360 किल्ले घेण्यासाठी किती वर्ष लागतील ते त्यांनी ठरवावं. महाराजांच्या घोडदळाचा विचार केला तर त्यात 2 प्रकारचे घोडेस्वार असायचे, एक बारगीर आणि दुसरे म्हणजे शिलेदार. ज्या घोडेस्वारांना घोडे चालविण्याचे प्रशिक्षण, जीन सामान आणि हत्यारं सर्व काही सरकारातूनच दिले जायचे त्यांना बारगीर असे म्हणत. तर ज्यांच्याकडे स्वतःचा घोडा आहे, ज्यांनी स्वतःचे प्रशिक्षण स्वतः पूर्ण केले आहे आणि जे स्वखर्चाने त्यांचे शस्त्र, घोडा, जीन सामान बाळगतात ते स्वयंपूर्ण असे घोडेस्वार म्हणजेच शिलेदार. महाराजांच्या सैन्यात कायमस्वरूपी पगारावर काम करणाऱ्या या बारगीरांना एकत्रित हुजुरातीची फौज म्हणजेच सरकारी फौज असं म्हटलं जायचं. विशेष मोहिमेवर जाताना ज्या अधिक सैनिकांची गरज लागायची तेवढेच सैनिक भरती करण्याचे काम तेथील अंमलदार, सुभेदार यांच्याकडे दिले जायचे. मोहिमेपुरते फौजेत दाखल होणाऱ्या शिलेदारांचे नेतृत्व त्या त्या अधिकाऱ्याकडे असायचे व संपूर्ण फौज एकत्रितपणे एकनिष्ठ होऊन मोहीम फत्ते करायची. जो जसा लढाईत पराक्रम गाजविल तसा त्याचा मान सन्मान आणि मरातब केला जाई. तर महाराजांच्या घोडदळाचे असे कायम फौज आणि राखीव फौज असे 2 प्रकार. कायम फौजेत बारगीर तर राखीव फौजेत सर्व शिलेदार मंडळी. बरं, ही सर्व मंडळी बारगीर असो वा शिलेदार मंडळी या सर्वांनी दसऱ्यापर्यंत शेती करायची आणि शेतीची कामे संपल्यावर लष्करी मोहिमा आखल्या जायच्या. म्हणजेच काय तर हक्काचे उदरनिर्वाहाचे काम अगोदरच संपवून मगच मावळ्यांनी मुलुकगिरीवर म्हणजेच मोहिमेवर निघायचे. घरच्या मंडळींच्या सर्व व्यवस्था पार पाडूनच बाहेर पडायचे. शिवाय महाराज ज्यांना ज्यांना मोहिमेवर पाठवायचे त्यांना 4-5 महिन्याचा पगार आगाऊ दिला जायचा आणि मगच त्याला मोहिमेवर नामजद करायचे. शिपायाच्या घरच्या मंडळींना घरातील कर्ता माणूस परत येईपर्यंत काय करावे याची काळजी नसायची. याची महाराजांनी घेतलेली ती दक्षता होती. शिपायाला लढाईची जबाबदारी देताना महाराज त्याच्या कुटुंबाची जबाबदारी घेत होते. रयतेचा पालक म्हणतात ते यालाच.
राजा म्हणून सैनिकावर अधिकार चालविताना राजाची कर्तव्यही घरातील वडीलधाऱ्या माणसांप्रमाणे पार पाडणारे जाणते राजे होते शिवाजी महाराज. सर्वसाधारणपणे 25 घोडेस्वारांवर एक नियंत्रक, त्याचे पद हवालदार, प्रत्येक 5 हवालदारांवर एक जमादार, तशा 10 जमादारांवर एक अधिकारी, म्हणजे जवळपास 1250 सैनिकांवरील या अधिकाऱ्याला म्हणायचे 1000 मनसबदार. आता यातील 250 जे जास्त आहेत पैकी काही रजेवर असू शकतात, तर काही जायबंदी झाल्याने उपचार घेत असू शकतात किंवा इतर अन्य कारणांमुळे मोहिमेच्या वेळी उपलब्ध होऊ शकत नाहीत. असे गृहीत धरूनच जवळपास 20% म्हणजे 1000मागे 250 सैनिक वाढीव ठेवलेले दिसतात. म्हणजे 1250 सैनिकांपैकी 20% सैनिकांना रोटेशन वाईज रजा मिळण्याची व्यवस्था त्यात गृहीत धरलेली असायची. अशा 5 1000 मनसबदारांवर एक प्रमुख अधिकारी, त्यांच्याकडे पंच हजारी हे पद असायचे. आणि अशा सर्व 5000 मनसबदारावर जो सर्वोच्च असा घोडदळाचा अधिकारी, त्याला म्हणायचे सरनोबत किंवा सेनापती, कमांडर इन चीफ. आता या घोडेस्वारासाठी रसदेची केलेली व्यवस्था अशी असायची की प्रत्येक हवालदाराच्या निर्देशाखाली एक पाणी पुरवठा करणारा घोडेस्वार असायचा, तर एक जेवण खावण याची काळजी घेणारा असायचा. पाणी पुरवठा सांभाळणाऱ्याला घोडेस्वाराला भिस्ती असे म्हणतात. पखालीने पाणी भरून सैनिकांपर्यंत पोहोचविण्याचे त्याचे मुख्य काम असे. आणि राखीव साठा म्हणून प्रत्येक घोडेस्वाराच्या जिन सामानामध्ये छोटी चांबड्याची बनवलेली पाण्याची पिशवी असायची. आणीबाणीच्या काळामध्ये सर्वसाधारणपणे 4 दिवस पिण्याचे पाणी पुरू शकेल अशी पिशवी प्रत्येक स्वाराकडे असायची. अर्थात पाण्याचे नियोजन कसे करावे याचे निर्देश असायचे. खाण्यापिण्याची व्यवस्था करणारे घोडेस्वार नालबंदी या नावाने ओळखले जायचे. रात्रीच्या अंथरुणा पांघरुणाची काळजी नसायची. प्रत्येक घोडेस्वाराच्या मांडेखाली एक घोंगडी, एक कांबळी कायम तयार असायची. मोहिमेवर असताना अनावश्यक आणि अवजड वस्तू अजिबात सोबत घेतल्या जात नसायच्या. सैनिकासाठी आणीबाणीच्या वेळी किंवा जेवण मिळण्यास, रसद पोहोचण्यास उशीर होण्याचा प्रसंग आलाच, तो घोडा आणि घोडेस्वार यांना किमान 2 दिवस तग धरता येईल किंवा पुरेल इतका सुकामेव्याची व्यवस्था केलेली असायची. त्या सुकामेव्यामध्ये गूळ, शेंगा, भाजलेले चणे असायचे, तर घोड्यांसाठी कच्चे चणे असायचे. त्यामुळे गनिमी काव्याची लढाई करताना शेकोटी वगैरे न पेटविता, चुलवा न पेटवता 2-2 दिवस मराठी फौज झाडाझुडपात आणि दऱ्याखोऱ्यांमध्ये दबा धरून बसली तरी शत्रूला थांगपत्ता लागत नसायचा. पायदळात व घोडेस्वारात मावळ्यांची संख्या अधिक होती. गडावर 500 पेक्षा अधिक सैन्य घोडेस्वार ठेवले जात नसत. राजगड, तोरणा, सिंहगड, लोहगड, पुरंदर, प्रतापगड, रायगड या महत्त्वाच्या गडकोटाच्या पंचक्रोशीत डोंगराच्या पायथ्याशी माथ्यावर घोडदळाचे तळ असत. राजगडाच्या चोहोबाजूच्या पाली, मळे, मैरावणे व खडकी, मोहरी येथे, तसेच तोरणागडाच्या पायथ्याला धानेप, केळत, तसेच भोरडी, निगडी, मोसे, कादवे, दिवळे, दापसरे आदी ठिकाणी घोडदळाचे तळ होते. मावळ खोऱ्यात घोडमाळ, घोडमाच या नावाने घोडदळाच्या तळांना ओळखले जात असे. शिवरायांच्या या दूरदृष्टी धोरणाबाबत दत्ता भगत लिहितात, सरनौबत मुजुमदार कारकून यांना जहागिऱ्या देण्याऐवजी शिवाजी महाराजांनी वेगळे वेतन द्यायला सुरुवात केली आणि त्यांच्या मालकीची परंपरागत जमीन असलीच तर एक सामान्य रयतेप्रमाणे मानली जाऊन दरवर्षी सालजाडा घेतला जाईल असा आदेश काढला. कुणालाही एखादे गाव इनाम अथवा मोकास देऊ नये, त्याऐवजी रोख ऐवज द्यावा असा निर्णय घेतला. लष्कराला जे हवे ते त्यांनी कारकुनांमार्फत मिळवावे. जनतेकडून परस्पर मिळविता कामा नये अशी आज्ञा केली. यामुळे स्थानिक पातळीवर सैन्याच्या बळावर पुंडाई निर्माण होणे याला पूर्ण पायबंद बसला. जनतेचा संबंध फक्त मुलकी अधिकाऱ्यांशी येऊ लागला. लष्कराचा जनतेशी सांधा तुटला. लष्कराची नाळ प्रत्यक्ष छत्रपतींशी जोडली गेली. आजच्या आपल्या लोकशाही व्यवस्थेत हेच धोरण आढळून येते. शत्रूच्या बायका मुलांना हात लावू नये,
देवालयांची नासधूस करू नये, सक्तीचे धर्मांतरण अथवा इतर गोष्टी करू नयेत, शेतकऱ्यांचे बैल लुटू नयेत, अगदी नाईलाज झालाच तर फक्त ओझे वाहून नेण्यासाठी बैल घ्यावेत, गायींना पळवू नये, खंडणी वसूल करताना ओळख म्हणून साक्ष देण्यासाठी ब्राह्मणांना जबाबदार धरू नये इत्यादी. शिवाजी महाराजांनी केलेले नियम पाहिले म्हणजे शिवाजी महाराज शत्रू प्रदेशातल्या रयतेला सुद्धा संरक्षणाची हमी देत होते हे लक्षात येऊ शकते. फ्रेंचांनी शिवाजी महाराजांच्या छावणीचे चांगले वर्णन केले आहे. महाराजांचे बळ कशात होते हे त्यांनी अचूकपणे सूचित केले होते. फ्रेंचांच्या दृष्टीस काय आढळले ते म्हणतात, शिवाजी महाराजांच्या छावणीत डामडौल नव्हता, छावणीत बायका माणसे नव्हती, अतिरिक्त सरंजाम नव्हता, फक्त जाड्या वरड्या कपड्यांचे थोडेसे तंबू होते. तेही किती म्हणाल, एक तंबू स्वतः शिवाजी महाराजांसाठी व दुसरा त्यांच्या मुख्य प्रधानासाठी. आणखी एके ठिकाणी मार्टिनने म्हटले आहे, शिवाजी महाराजांच्या घोडेस्वारांना सामान्यपणे प्रत्येकी दर महिन्यास 2 पॅगोडा असा पगार मिळतो. हे ते सांगणे अस्थानी होणार नाही. सैन्यातील सर्व घोडे हे शिवाजीचे. त्या घोड्यांची निगा राखण्यासाठी मोत्तद्दार असत. घोडेस्वारांची या बाबतीत काही ढवळाढवळ नसे. दर 2 माणसांमागे 3 घोडे असत. यामुळे शिवाजी महाराजांचे सैन्य इतके चपळ का याची कल्पना येईल. त्यांच्या शत्रूंना वाटे की तो लांब अंतरावर आहे. अशा वेळी तो त्यांच्यावर अचानक तुटून पडे. यामुळे शत्रू गोंधळून जाईल. या प्रदेशात असलेल्या शिवाजीच्या घोडेस्वारीच्या कुटुंबे हिंदुस्थानच्या पश्चिम किनाऱ्यावर राहत. त्यामुळे हे घोडेस्वार शिवाजीला चिकटून राहत. शिवाजी आपल्या हेरांना उदारपणे मुबलक पगार देत असे. त्यामुळे ते त्याला अचूक माहिती पुरवित. ह्या कारणांनी त्याला आपले विजय प्राप्त करणे बरेच सोयीचे गेले. इतिहासतज्ञ डॉक्टर रवींद्र रामदास यांनी आपल्या इंग्लिश रेकॉर्ड्स ऑन शिवाजी या पुस्तकामध्ये शिवाजी महाराजांनी डचांच्या बरोबर केलेल्या व्यापारी करारातील एका कलमाकडे लक्ष वेधले आहे. ते कलम असे: बादशहाच्या कारकिर्दीत तुम्हाला स्त्री आणि पुरुष यांना गुलाम म्हणून विकत घेण्याची आणि विकण्याची परवानगी होती. पण आता माझ्या राज्यात स्त्री आणि पुरुष यांना गुलाम म्हणून विकत घेण्याची परवानगी मिळणार नाही. असे काही करण्यामागे तुम्ही प्रयत्न कराल तर माझी माणसे तुम्हाला प्रतिबंध करतील. या कलमाचे काटेकोरपणे पालन झालेच पाहिजे. घोडदळातील सरदार. सैन्यात मोठ्या संख्येने कुणबी होते. त्यांच्या खालोखाल रामोशी, महार जातीचे मावळे होते. महाराजांनी कर्तबगारी पाहूनच मावळा युवकांना सैन्यात चाकरी दिली. घोडदळातील काही सरदारांची नावं पुढील प्रमाणे आहेत: नेताजी पालकर, मानाजी मोरे, रूपाजी भोसले, खंडोजी जगताप, धनाजी जाधव, नेताजी काटकर, दादाजी कांकडे, निळोजी काठे, संताजी घोरपडे, तुकोजी निंबाळकर, खांडेकर, निंबाजी पाछोळे, गणोजी शिर्के, कृष्णाजी पवार, कृष्णाजी घाटगे, बनाजी बिर्जे, मनाजी मसाळे, कान्होजी दिवेकर, आपाजी तांबे, जयसिंग पालकर, हरजीराजे पहाडिक, खंडेराव दाभाडे, खंडोजी आटोळे, दरेकर, कान्होजी आंग्रे, नलगे, घोरपडे, गाडवे, पानसंबळ, येसाजी थोरात, नेमाजी शिंदे, खाजणकर, सोमवंशी, इंगळे, सेलके, देवकते, सीताळे, खांडेकर, पांढरे, कडू, कोकटे, ढमढरे, बांडे, उचले वगैरे अनेक सरदार होते. याशिवाय महाराजांच्या संरक्षणासाठी खास सुरक्षा पथक होतं. या पथकात महार, चांभार, माग व मुस्लिमही होते. त्यात 2000 अगदी निवडक शूर शिपाई होते. स्वारीच्या वेळी ते महाराजांबरोबर असत. सैनिकांची व्यवस्थापन तक्ता. सरसेनापती महाराज, त्याचे 4 भाग: घोडदळ, हुजुरातीची फौज, CRF, गुप्तहेर खाते, पायदळ. घोडदळामध्ये येतात सरनोबत, पंचहजारी मनसबदार, 1000 मनसबदार, जमादार, हवालदार, घोडेस्वार. पायदळमध्ये येतं सरनोबत,
सप्तहजारी मनसबदार, 1000 मनसबदार, जुमलेदार, हवालदार, नाईक, शिपाई, पावलोक. गुजरातीची फौजमध्ये CRF, गुप्तहेर खाते आणि अंगरक्षक 2000 SPG. घोडदळ रचना. सरनोबत, पंचहजारी मनसबदार, 1000 मनसबदार, जमादार, हवालदार, घोडेस्वार. सरनोबतांकडे पंचहजारी, 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 1000, 1000, 1000, 1000, 1000, 1000. जमादार, 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 जमादार. जमादारच्या हाताखाली हवालदार, 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 हवालदार. मग 25 घोडेस्वार, 1 भिस्ती, 1 नालबंद. आता मला माहिती आहे की तुम्हाला हे कळलं नसेल, तर सांगते तुम्हाला कसं आहे ते. घोडदळ रचनेमध्ये पहिले सरनोबत येतात. सरनोबतांच्या हाताखाली 6 पंचहजारी असतात. त्या 6 पंचहजारींवरती एक असतात ते सरनोबत असतात. आता ह्या पंचहजारींच्या हाताखाली 1000 असतात, ते 6 असतात. म्हणून 1000 हे 6 1000वरती पंचहजारी आणि पंचहजारीवर सरनोबत. आता या 1000 जे आहेत त्या 1000च्या हाताखाली 10 ते 11 जमादार असतात आणि त्या 10 ते 11 जमादारांच्या हाताखाली 6 हवालदार असतात. त्या 6 हवालदारांच्या हाताखाली 25 घोडेस्वार असतात, 1 भिस्त असतो आणि 1 नालबंद असतो. पायदळांचं रचना. पायदळांच्या रचनेमध्ये काय आहे तर सरनोबत हे मुख्य असतात. सरनोबतांच्या हाताखाली हे 6 सप्तहजारी असतात. 6 सप्तहजारी. त्या 6 सप्तहजारींच्या हाताखाली 8000 लोक असतात. किती असतात? 8000 लोक. आता ह्या 8000 लोकांमध्ये लोकांच्या हाताखाली 11 जुमलेदार असतात. किती? 11 जुमलेदार. आणि ह्या 11 जुमलेदारांच्या हाताखाली 4 हवालदार असतात. किती असतात? 4 हवालदार. आणि ह्या 4 हवालदारांच्या हाताखाली 12 नाईक असतात. किती असतात? 12 नाईक. आणि या 12 नाईकांच्या हाताखाली 9 शिपाई, 1 भिस्ती आणि 1 नालबंद असतात. किती असतात? 1 नालबंद असतात. या फौजेसोबतचा शिलेदार मंडळी आपल्या ताकदीने मोहिमेवर असायचे, परंतु त्याचेही नेतृत्व मात्र सरसेनापतीकडे असायचे. म्हणजे थेट सेनापतीच्या हाताखाली ही खास शिलेदार मंडळी असायची. त्यांना विशेष जोखमीची जबाबदारी दिली जायची आणि सेनापतींच्या निर्देशाची त्यांनी अंमलबजावणी करायची. आता याचप्रमाणे पायदळाची रचनासुद्धा अशा प्रकारे असायची. 9 शिपायांवर 1 अधिकारी, त्याचा हुद्दा नाईक. पायदळाला शिवाजी महाराज पावलोक असे म्हणायचे. अशा 10 नायकांवरील अधिकारी, त्यांचा हुद्दा हवालदार. अशा 3 हवालदारांवर 1 अधिकारी, त्यांचा हुद्दा जुमलेदार. आणि अशा 10 जुमलेदारांवर 1 अधिकारी, तो हजारी मनसबदार. 1000 सैनिकांचे नेतृत्व त्याच्याकडे असायचे. अशा 7 1000 मनसबदारांवर 1 अधिकारी, त्याला म्हणायचे सप्तहजारी मनसबदार. आणि सप्तहजारी मनसबदारावरील सर्वोच्च अधिकारी म्हणजे पायदळाचे सरनोबत किंवा सरसेनापती. या सर्व सैन्य व्यवस्थेव्यतिरिक्त महाराजांचे स्वतःचे असे खास प्रशिक्षित आणि विश्वासू मावळ्यांची 2000 अंगरक्षकांचे एक दल असायचे. महाराज जिकडे मोहिमेवर जाणार त्या मार्गावर मागे पुढे आणि छावणी टाकल्यावर छावणीचे संरक्षण अशी जबाबदारी या खास अंगरक्षकांची. ब्लॅक कॅट कमांडो, स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप आणि एकट्या महाराजांच्या सर्वोच्च नेतृत्वाखाली चालणारे स्वतंत्र गुप्तहेर खाते. बहिर्जी नाईक नावाचा गुप्तहेर या खात्याचा अत्यंत सक्षम असा अधिकारी. आपणा सर्वांच्या परिचयाचा तो आहेच, परंतु त्या व्यतिरिक्त रावजी, सुंदरजी, कर्माजी, विश्वास मोसेखोरे, विश्वासराव दिघे असे 5 गुप्तहेर खात्याचे प्रमुख अधिकारी आणि त्यांचे नेतृत्व बहिर्जींकडे.
महाराजांच्या गुप्तहेर खात्याच्या एवढ्यात लोकांची नावे माहीत, परंतु त्यांच्याबद्दलची विस्तृत माहिती अजूनही जगाला मिळत नाही. हेच महाराजांच्या गुप्तहेर खात्याचे यश म्हणावे लागेल. महाराजांच्या फौजेत असणाऱ्यांना त्यांची नीट माहिती कळू शकत नव्हती, तर गनिमाला तर ती कशी कळणार? आणि या गुप्तहेर खात्याच्या बातमीवरच महाराजांच्या मोहिमेचे नियोजन आणि यश अवलंबून असायचे. महाराज गुप्तहेर खात्याला भरपूर पगार देत असत आणि योग्य महत्त्वाची बातमी देणाऱ्या हेराला मान मरातबासह मोठे बक्षीस देऊन त्याचा गौरवही करत असत. इतर कोणत्याही राजापेक्षा गुप्तहेरांना सर्वात जास्त आणि रोख पगार देणारी राजव्यवस्था म्हणजे स्वराज्य. त्याचवेळी खोटी दिशाभूल करणारी बातमी देणाऱ्या हेराला कडक शिक्षेची तरतूद असायची. त्यामुळे खोटी अर्धवट दिशाभूल करणारी बातमी महाराजांना कधीच मिळत नव्हती. परंतु खरी माहिती टिपण्यासाठी महाराजांचे गुप्तहेर जीव धोक्यात घालूनही माहिती गोळा करीत असत आणि महाराजांपर्यंत पोहोचवित असत. महाराजांच्या हालचालींची एकही बातमी फुटली नाही. हे गुप्तहेर खात्याचे महाराजांवरील प्रेम आणि निष्ठा व्यक्त करते. त्याचवेळी महाराजांचे कठोर व्यवस्थापनही सिद्ध करते. सैन्यात काम करणाऱ्या सर्व लोकांना रोख पगार आणि तोही ठरलेल्या वेळीच होणार. सैनिकांना पगार मिळायला उशीर झाल्याची नोंद एकाही प्रसंगात होऊ शकली नाही. प्रत्येक महिन्याच्या 1 किंवा 3 तारखेला तो रोख पगार दिला जायचा. मोहिमेवर असताना सैनिकाला जर काही दुखापत झाली तर त्याचा सर्व खर्च सरकारातून केला जायचा आणि कायमस्वरूपी अपंगत्व आले किंवा सैनिक मारला गेला तर त्याच्या कुटुंबाला आजीवन पेन्शनची व्यवस्था, अधिक त्या घरातील मुलांचे शिक्षण आणि त्यांना सरकारी सेवेत सामील करणे अशी शेवटपर्यंतची जबाबदारी महाराज पालक या नात्याने पार पाडित असायचे. मोहिमेवर निघताना प्रत्येक सैनिकाकडे असलेल्या वस्तूची यादी केली जायची आणि मोहीम संपताना पुन्हा त्याची तपासणी करून त्याला मोकळे केले जायचे. मोहिमेतून मिळालेला माल सैनिकांनी लपवून नजर चुकीने किंवा लालचेने घरी जाऊ नये याची ती दक्षता. सैन्याअंतर्गत भ्रष्टाचार होऊ नये म्हणून महाराजांची खबरदारीची योजना आणि व्यक्तिगत लाभासाठी सैनिकांनी आगळीक करू नये म्हणून तयार केलेला हा शिरस्ता. मोहीम फत्ते केल्यावर त्याच ठिकाणी मिळालेल्या संपत्तीची मोजदाद केली जायची आणि मोहोरबंद थैलीतून ती राजधानीत सरकारी तिजोरीत जमा करण्यासाठी पाठविली जायची. प्रत्येक गडावर एकाच वेळी 3 अधिकाऱ्यांची नेमणूक केली जायची आणि तिघांचेही अधिकार समान. एका वाचून दुसऱ्याचे आणि दुसरे वाचून तिसऱ्याचे आणि एकट्या कोणाचेही काहीच चालणार नाही अशी रचना केली. त्यामुळे दांडगाई करणारा किंवा बेईमान होऊ इच्छिणारा अशा सर्वांनाच एकात एक गुंतवून महाराजांनी स्थानिक पातळीवर अधिकाऱ्यांच्या नियमबाह्य होऊ शकणाऱ्या कामांना प्रतिबंध घातला. त्याचवेळी जातीपातींना मुठमाती देत गुणवत्ता असणाऱ्या सर्वांना समान पातळीवर आणण्याचे सामाजिक समरसतेचे कामही केले. सबनीसपदी ब्राह्मण तर कारखानीसपदी प्रभू जातीचा आणि हवालदार मराठा अशी रचना, किल्ल्यासाठी तर किल्लेदारपदी असणारा किल्लेदार याचा नियंत्रक अशी रचना केली. सैन्यात कधी गैरव्यवहार होऊ नये म्हणून सैन्यप्रमुख निराळा आणि सैन्याला लागणाऱ्या दारुगोळ्याचा पुरवठा करणारा निराळा आणि त्याचा हिशोब ठेवण्यासाठी वेगळा अधिकारी असे धोरण ठेवून सरकारी बारूद हत्यारे खाजगी कामासाठी वापरली जाणार नाही किंवा हलगर्जीपणा होणार नाही याचा पुरेपूर बंदोबस्त केला. सैनिकांनी पोटासाठी भ्रष्टाचार करू नये म्हणून त्यांना चांगले आणि वेळेवर पगार व भत्ते दिले. सर्वसामान्य सैनिकाचा महिन्याचा पगार 3 होऊन तर मुजुमदाराचा वार्षिक पगार 125 होऊन तर सुभेदाराचा वार्षिक पगार 400 होऊन असा असायचा. भ्रष्टाचार जन्मालाच येणार नाही अशी यंत्रणा राबवून स्वराज्याचे प्रशासन भ्रष्टाचार मुक्त ठेवून आदर्श राज्यकारभाराची जगासमोर एक चांगली संकल्पना मांडून ती यशस्वी करून दाखविली.